खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. येसाजीने ओठावरून जीभ फिरवली. भावे प्रयोग, कर्मकर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग. लक्षात घ्या, आधी आपण कर्ता ओळखणार. जीभ फिरवली, फिरवणारा कोण? येसाजी. कर्ता आहे आणि कर्ता तृतीया विभक्तीत आहे, त्यामुळे कर्तरीचा विषय संपला. कर्तरी प्रयोग होणारच नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत असतो, इथे कर्ता तृतीया विभक्तीत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यात कर्म शोधायचं. फिरवणारा यसाजी, फिरवण्याची क्रिया जिभेवर होते. जीभ हे कर्म आहे आणि कर्म प्रथमा विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा विभक्तीत आहे. कर्ता तृतीया विभक्तीत, कर्म प्रथमा विभक्तीत, म्हणजे हा कर्मणी प्रयोग होणार आहे. कारण भावे प्रयोगात कर्म प्रथमा विभक्तीत नसते, त्यामुळे हा भावे प्रयोग होणार नाही. आणि कर्तरी तर होणारच नाही, कारण कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. बरोबर आहे. आणि आणि म्हणून आपलं उत्तर असेल 3 नंबरचा पर्याय, कर्मणी प्रयोग. कर्ता तृतीय विभक्तीत, कर्म प्रथमा विभक्तीत. ओके, यस.